नमस्कार मित्रांनो, स्पर्धा सुरू झालेली आहे. राज्यामध्ये असलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची गुणवत्ता तपासण्याकरता महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन अभियान राबविले जात आहे आणि त्या अभियानाचं नाव आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. मित्रांनो, 30 नोव्हेंबर 2023 च शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांची गुणवत्तेची स्पर्धा आता सुरू झालेली आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही योजना प्रस्तावित होती. सदर योजना 2020-21 पासून राज्यामध्ये सुरू पण करण्यात आलेली आहे. साधारणतः 478 शाळांना या योजनेचा लाभ पण दिला गेलेला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी ही स्पर्धा संपूर्ण राज्याच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे की शाळेमध्ये भौतिक सुविधांचं निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी आणि त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा चांगल्यात चांगली व्हावी यासाठी ही स्पर्धा आहे. अत्यंत उपयुक्त असं हे अभियान सध्या महाराष्ट्रामध्ये राबविलं जात आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून शाळांची, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणाची जाणीव, त्याचबरोबर सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे असे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असून ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पहिल्यांदाच जर या चॅनलला आला असाल तर नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ माझ्या संपूर्ण शिक्षक बांधवांना शेअर करावा. आणि माझी सर्व मुख्याध्यापक बांधवांना एक निवेदन पण आहे की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. तर चला मित्रांनो, आपण जाणून घेऊया की काय आहे अभियान. तर या अभियानाची व्याप्ती राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आहे. ही स्पर्धा 2 गटामध्ये विभागली गेलेली आहे. पहिला गट आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, दुसरा गट असेल इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा. अशा 2 गटामध्ये या स्पर्धा आहेत आणि प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतरही व्यवस्थापनांच्या शाळांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे आणि त्यातून जो कोणी विजेता असेल त्या विजेत्याला पारितोषिक पण दिलं जाणार आहे. मित्रांनो, ही व्याप्ती झाली आणि या व्याप्तीचं स्वरूप आपल्याला या फ्लो चार्ट मध्ये पाहायला मिळेल. बृहन्मुंबई महानगरपालिका एरिया, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकातील शाळा आणि त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत, तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि विभाग स्तर, अशा पद्धतीचा हा फ्लो चार्ट आहे आणि या फ्लो चार्टच्या माध्यमातून आपल्याला एक विजेती शाळा पाहायला मिळेल आणि त्याचं आयोजन आता झालेलं आहे. अभियानाची उद्दिष्ट दिलेली आहेत, त्याचबरोबर अभियानाचा कालावधी पण दिलेला आहे. 45 दिवसांचं हे अभियान आहे आणि या 45 दिवसामध्ये राज्यातील सर्व शाळांचं मूल्यांकन केलं जाणार आहे. ही स्पर्धा 100 गुणांची असणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी केंद्रित जे उपक्रम आहेत ते 60 गुणांचे असतील आणि शाळा व्यवस्थापनांच्यासाठी 40 गुण असतील. अशा पद्धतीचे 100 गुणांची एक चाचणी सर्व शाळांना द्यायची आहे आणि त्यातून या राज्यातला विजेता कोण हे बघायला आपल्याला निश्चितच आवडेल आणि तो विजेता आपण असावा अशी माझी अपेक्षा आहे. तर चला मित्रांनो, हा GR मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो आपण डाउनलोड करावा, त्याचा अभ्यास करावा आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यावं. या स्पर्धेमध्ये काय काय निकष आहेत ते सर्व निकष आपल्याला या PDF मध्ये पाहायला मिळतील. या अभियानातील शाळांच्या कामगिरीसाठी जे मूल्यांकन केलं जाणार आहे त्या मूल्यांकनासाठी काही समित्या पण गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व समित्या आणि त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याला या PDF मध्ये बघायला मिळेल. आपण हे PDF निश्चितच डाउनलोड करावं आणि या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये होणाऱ्या मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शाळांना नेमकं काय करायचं हे आपण जाणून घ्यावं. तर मित्रांनो, हे सगळं सुरू असताना वेगवेगळ्या समित्या शाळांचं मूल्यांकन करत असताना आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन लिंक शेअर
शेअर केलेली आहे आणि त्या लिंक मध्ये राज्यातील सर्व शाळांना सरळ प्रणालीच्या कोणत्याही पोर्टलच्या माध्यमातून शाळांमध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत त्या उपक्रमांचे छायाचित्र आणि त्याबद्दलची माहिती शेअर करायची आहे. तर चला मग आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण आपल्या शाळांमध्ये राबविलेले वेगवेगळे उपक्रम आपण शासनाकडे सबमिट करणार आहोत आणि आपल्या शाळेची गुणवत्ता आणि आपली शाळा राज्यामध्ये विजेती कशी ठरेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण गुगल क्रोम किंवा मोझिला ओपन करावा. हे गुगल क्रोम आहे. इथे आपल्याला education.maharashtra.gov या लिंक वर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल. ते असलेल्या कुठल्याही डॅशबोर्ड वर आपण क्लिक करून तुमच्या शाळेचं लॉग इन करू शकता. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे लॉग इन करावंच लागेल आणि ही स्पर्धा 1 जानेवारी 24 ते 15 फेब्रुवारी 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे. इथे जे वेगवेगळे पोर्टल दिलेले आहेत या कुठल्याही पोर्टलवर तुम्ही लॉग इन करू शकता आणि माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये आपण भाग घेऊ शकता. इथे राईट साइडला बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीची एक लिंक दिलेली आहे आणि या लिंक वर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा जो आयडी आणि पासवर्ड आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला लॉग इन करता येऊ शकतं. आपण याच्यावर क्लिक केलेलं आहे. नंतर एक लॉग इन पेज येईल. त्या ठिकाणी तुम्हाला शाळेचं लॉग इन करायचं आहे. मी एका शाळेचं लॉग इन करतो आहे. लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि मग तुमच्या समोर जो पेज येईल त्या पेजच्या राईट साइडला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या लिंक वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर जो पेज येईल या पेज मध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांचं पीडीएफ अपलोड करायचं आहे. इथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे नोट मध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. या इन्स्ट्रक्शन मध्ये कुठलाही पीडीएफ जे आपण अपलोड करणार आहोत ते 2 MB पेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर थोडक्यात वर्णन या कॉलम मध्ये माहिती भरत असताना आपल्याला फक्त डॉट आणि कामा हे 2च कॅरेक्टर वापरता येणार आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही माहिती सबमिट केली की मग तुम्हाला परत रिवाइज करता येणार नाही आहे. इथे युजर मॅन्युअल पण दिलेला आहे. त्याचबरोबर शासन निर्णय पण दिलेला आहे. युजर मॅन्युअल आपण अवश्य डाउनलोड करावं आणि त्याचा अभ्यास करावा. कशा पद्धतीने माहिती फिलअप करायची आहे हे आपल्याला युजर मॅन्युअलच्या माध्यमातून कळेल. सोबतच शासन निर्णय इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल. हा शासन निर्णय आपल्याला अभ्यास करणे फार आवश्यक आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ही स्पर्धा 100 गुणांची आहे आणि या स्पर्धेचे 2 गट आहेत, अ गट आणि ब गट. अ गट जे आहे ते विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचं आयोजन आहे आणि ब गटामध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर आपल्याला माहिती अपलोड करायची आहे. मित्रांनो, इथे पहिला जो पार्ट आहे तो आहे शाळा व परिसराचं सौंदर्यीकरण. आपल्याला इथे जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचे पीडीएफ छायाचित्र आणि त्याच्यासोबत मजकूर आपल्याला अपलोड करायचा आहे. मित्रांनो, मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो आहे. ही एक वर्ड फाईल आहे आणि या वर्ड फाईल मध्ये आपल्याला एक फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे किंवा इन्सर्ट करायचा आहे आणि तो फोटोग्राफ ज्या विषयाचा असेल त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि त्यानंतर या वर्ड फाईलला पीडीएफ फाईल मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग ही पीडीएफ फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने इथे जेवढे पीडीएफ विचारलेले आहेत ते सर्व पीडीएफ आपल्याला तयार करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. समजा विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याबाबतची माहिती जर अपलोड करायची असेल तर आपल्याला एक पीडीएफ तयार करून घ्यावं लागेल. चूज फाईल वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ज्या फोल्डर मध्ये ते पीडीएफ आहे ते पीडीएफ आपल्याला ओपन करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर ते पीडीएफ आपल्याला ओपन करायचं आहे. हे पीडीएफ बघा इथे आलेलं आहे आणि जी माहिती तुम्ही आता तयार केलेली आहे किंवा जे पीडीएफ तुम्ही आता अपलोड केलेलं आहे त्याचा थोडक्यात मजकूर तुम्हाला इथे लिहायचा आहे. 1000 अक्षरांची मर्यादा आहे, परंतु इथे फक्त डॉट आणि कामा हेच कॅरेक्टर अलाउड आहे. दुसरे कोणतेही कॅरेक्टर अलाउड होणार नाही. अशा पद्धतीने शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना, त्याच्यानंतर शाळेच्या इमारतीची व संरक्षण भिंतीची रंगरंगोटी असे वेगवेगळे पीडीएफ आपल्याला तयार करायचे आहे. त्याचा मजकूर लिहायचा आहे, केलेली कार्यवाही लिहायची आहे आणि त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून इथे अपलोड करायचं आहे. विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन याबाबत पार्ट 1 शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, पार्ट 2 विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग. इथे जे पॉइंट्स दिलेले आहेत त्या सर्व पॉइंटचे पीडीएफ आपल्याला अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम जे शाळेमध्ये राबवले असतील त्याचे पण आपल्याला पीडीएफ तयार करायचे आहेत. फोटोग्राफ्स टाकायचे आहेत. फोटोग्राफ्स खाली मजकूर लिहायचा आहे आणि तो मजकूर लिहून त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून अपलोड करायचा आहे आणि इथे राईट साइडला असलेल्या बॉक्स मध्ये सुद्धा थोडक्यात तुम्हाला माहिती नोंदवायची आहे. त्याच्यानंतर
त्यानंतर शाळेची इमारत व परिसर स्वच्छता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पीडीएफ अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने पार्ट अ जो आहे तो 60 गुणांचा आहे. त्याच्यानंतर पार्ट ब यामध्ये शाळा व्यवस्थापन आणि त्यांच्याकडून आयोजित उपक्रम आणि विविध घटकांचा सहभाग यावरची पीडीएफ आपल्याला अपलोड करायची आहे. तिथे प्रत्येक पॉइंट समोर एक चूज फाईल ऑप्शन आहे. तिथे पीडीएफ आपल्याला अपलोड करावं लागेल. असे सर्व पीडीएफ आपण अपलोड केल्यानंतर आणि थोडक्यात मजकूर लिहिल्यानंतर जेव्हा सर्व माहिती आपली भरून होऊन जाईल तेव्हा एकदा आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर एकदा आपण जे मजकूर लिहिलेले आहात ते मजकूर आपल्याला तपासून घ्यायचे आहे आणि नंतर फायनलाइज या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या शाळेला या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे. ज्या समित्या आहेत त्या समित्या आपल्या शाळांचं मूल्यांकन करणारच आहे, त्या क्रमांक देणारच आहेत, परंतु इथे आपण शाळांची जी माहिती आणि शाळांचे जे फोटोग्राफ्स आहेत किंवा माहिती आहे ती जी अपलोड करणार आहात त्याचं सुद्धा मूल्यांकन केलं जाणार आहे. मित्रांनो, शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात त्यांच्या नावावर ही योजना राबवली जात आहे आणि एक अत्यंत चांगली योजना, अत्यंत चांगला उपक्रम राज्यामध्ये राबविला जात आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांना या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आपली शाळा शैक्षणिक गुणवत्तेसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्नरत आहे हे आपण दाखवून द्यावं. एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये कसा भाग घ्यावा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास शेअर केलेलं आहे. मित्रांनो, आपण प्रथमच जर एज्युकेट भारत या चॅनलला आला असाल तर परत माझी आपल्यास विनंती आहे आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. थँक्यू सो मच.